डॉक्टर अभिषेक महालेंनी काही क्वेश्चन्स विचारले आहेत, त्याचे मी आज उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. त्याचे प्रश्न आहेत: कोणत्याही पायोनियर्सच्या केसेसमध्ये मेंटल्सवर प्रिस्क्राईब केलेले नाही. फॉर एक्झाम्पल केंट लेसर रायटिंग्स, NM चौधरी अँड मेनी मोर. रेमेडीचे मेंटल्स कोणत्याही बुकमध्ये दिलेले नाहीत. फॉर एक्झाम्पल केंट ॲबनॉर्मल मेंटल्स दिलेले आहेत, पण काहीच रेमेडीजची. मोस्टली सायकोलॉजिकल रेमेडीजची. फॉर एक्झाम्पल लॅकेसिस, हायोसायमस, स्ट्रमोनियम, कॅनॅबिस, वेरॅट्रम. नॉर्मल मेंटल्स कोणत्या पुस्तकामध्ये आहेत? मेंटल्स घेणे म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल का? लायकोचे मेंटल्स काय आहेत? केंटमध्ये नॉर्मल मेंटल्स नाही आहेत. सो बेसिकली प्रश्न आहेत मेंटल्सबद्दल. तर मेंटल्स हे बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. काही मट्रॅमेडिकाज आहेत जे फॅन्सीफुल मट्रॅमेडिकाज आहेत, ज्याच्यात ड्रग पिक्चर्स आणि स्टोरीज बनवलेले आहेत, जे वाचायला खूप छान वाटतं, पण दोज आर ऑल क्रिएटेड. आपल्याला जे सांगितलेलं आहे हनीमननी ते असं आहे की वी हॅव टू फॉलो ड्रग पिक्चर्स. सो मेंटल्स जे ड्रग पिक्चर्स ड्रग प्रूव्हिंगमध्ये दिलेले आहेत ते फॉलो केले पाहिजेत, ड्रग पिक्चर्स नाही. आणि ड्रग प्रूव्हिंग्स बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मट्रॅमेडिका प्युरा, क्रॉनिक डिसीजेस, केंट्स मट्रॅमेडिका, हेरिंग्स गायडिंग सिम्पटम्स, ॲलन्स एन्सायक्लोपीडिया. ह्या पुस्तकांमध्ये भरपूर मेंटल्स दिलेले आहेत जे आपण वाचले पाहिजेत. त्याच्यामध्ये खरं सगळा होमिओपॅथीचा मेन नॉलेज जो आहे तो तिकडनं येतो. त्याच्यावरती सगळे ड्रग पिक्चर्स बनलेले आहेत. त्याच्यामुळे ड्रग पिक्चर सोडून जर आपण ओरिजिनल फॉलो केलं तर ते अगदी योग्य होईल.